12 मेचा तो दिवस लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस मानला जातो. कारण कुणी रात्रभर जागून अभ्यास केला होता, कुणाच्या आई वडिलांनी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून मुलांच्या स्वप्नांसाठी कर्ज काढलं होतं, तर कुणी गावातून शहरात येऊन फक्त एकच स्वप्न पाहिलं होतं, डॉक्टर बनायचं. पण त्यावेळेस अचानक एक बातमी आली. नीट यूजीचा पेपर रद्द 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 आणि देशभरात एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातला विश्वास तुटला, मेहनतीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि संपूर्ण सिस्टीमवर लोकांनी बोट उचलायला सुरुवात केली. त्यानंतर चौकशी सीबीआय कडे गेली. अटकांची मालिका सुरू झाली आणि एका मागोमाग एक मोठी नावं समोर येऊ लागली. त्यानंतर एनटीएने पुन्हा परीक्षा घेतली जाईल असं सांगितलं. पण विद्यार्थ्यांच्या मनातला एक प्रश्न अजूनही तसाच होता. यावेळी खरंच न्याय मिळणार का? त्यातच सीबीएसईच्या निकालावरून सोशल मीडियावर नवीन वाद पेटला आणि शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास आणखी डळमळला. पण आता 28 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर या प्रकरणाला एक नवीन वळण मिळालंय. आता नीट री एक्झाम सुरक्षित पद्धतीने घेण्यासाठी आर्मी आणि एअरफोर्सची मदत घेण्याची चर्चा सुरू आहे. पण खरंच एअरफोर्सच्या माध्यमातून पेपर लीक थांबवता येईल का? या बैठकीत नेमकं काय ठरलं आणि सर्वात मोठा प्रश्न, रीनीट तरी पारदर्शक आणि योग्य पद्धतीने होणार का? ह्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी रुपल आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी. मंडळी, 28 मे रोजी दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, पीएमओचे अधिकारी आणि शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे ही बैठक जवळपास 40 मिनिटं चालली आणि तिचा मुख्य विषय होता 21 जून रोजी होणाऱ्या रीनीट परीक्षेच्या सुरक्षेचा. माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत पारंपरिक पोस्टल किंवा कुरिअर सिस्टमद्वारे प्रश्नपत्रिका पोहोचवण्याऐवजी भारतीय वायुसेनेच्या मदतीनं थेट परीक्षा केंद्रांपर्यंत पेपर ट्रान्सपोर्ट करण्याचा पर्याय चर्चेत आलाय. त्याबरोबर परीक्षा केंद्रांवर सुरक्षा वाढवण्यासाठी आर्मी किंवा सेंट्रल फोर्सेसची मदत घेण्याबाबत देखील चर्चा झाली. पीएमओचे अधिकारी बैठकीत उपस्थित असल्यामुळं या संपूर्ण प्रकरणावर थेट पंतप्रधान कार्यालयाचं लक्ष असल्याचं सांगितलं जातंय. मात्र सरकारकडून अद्याप कोणताही अंतिम निर्णय अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेला नाहीये आणि अंतिम मंजुरी पंतप्रधान स्तरावर होऊ शकते असं माध्यमांमध्ये बोललं जाते. पण देशातील सगळ्यात मोठी मेडिकल प्रवेश परीक्षा घेण्यासाठी जर एअरफोर्स आणि आर्मीची मदत घ्यावी लागत असेल, तर पेपर सुरक्षेची सिस्टीम भ्रष्ट आणि असक्षम झालीये का, असा थेट सवाल सोशल मीडियावर विरोधक विचारतायत. 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेनंतर अवघ्या काही दिवसातच सोशल मीडियावर क्वेश्चन पेपरचे स्क्रीनशॉट्स, आन्सर कीज आणि टेलिग्राम ग्रुप्स मधील मेसेजेस व्हायरल होऊ लागले. सुरुवातीला हे सगळं अफवा म्हणून दुर्लक्षित करण्यात आलं. पण त्यानंतर राजस्थान, बिहार, महाराष्ट्र, गुजरात आणि इतर काही राज्यांमध्ये एफआयआर दाखल झाल्या. त्यानंतर चौकशी जसजशी पुढे गेली तसतसं कोचिंग नेटवर्क्स, रॅकेट्स आणि पेपर डिस्ट्रीब्युशन चेन समोर येऊ लागली. काही ठिकाणी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचे आरोप झाले. या संपूर्ण प्रकरणानंतर केंद्र सरकारनं चौकशी सीबीआय कडे सोपवली आणि देशभरात अनेक ठिकाणी छापे मारण्यात आले. चौकशीत काही कोचिंग संस्थांशी संबंधित लोकांची नावं समोर आल्यानं प्रकरण आणखी गंभीर बनलं. त्यासोबत एनटीएनं त्यानंतर 21 जून रोजी रीनीट घेण्यात येईल अशी घोषणा केली आणि विद्यार्थ्यांकडून कोणतंही जास्तीचं शुल्क घेतलं जाणार नाही असं स्पष्ट केलं. देशभरात 550 पेक्षा जास्त शहरांमध्ये आणि हजारो परीक्षा केंद्रांवर पुन्हा परीक्षा घेण्याची तयारी सुरू झाली असून विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न अजूनही तसाच आहे. यावेळेस पेपर सुरक्षित असेल याची खात्री कोण देणार? कारण एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा निर्माण करणं खूप कठीण असतं आणि या सगळ्या गोंधळात सर्वात मोठा फटका बसला आहे तो विद्यार्थ्यांना. त्यामुळे लाखो विद्यार्थी पुन्हा अभ्यासाच्या आणि मानसिक तणावाच्या चक्रात अडकले. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवल्याच्या बातम्याही समोर आल्या. राजस्थानमधील प्रदीप मेघवाल या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर हे प्रकरण आणखी भावनिक बनलं. कारण त्यानंतर राहुल गांधी यांनी त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची भेट घेत सरकार आणि एनटीएवर जोरदार टीका केली. त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सत्तेची खुर्ची सोडून राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली. दुसरीकडे सरकारनं दोषींवर कठोर कारवाई होईल असं सांगत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिले. याच काळात सीबीएसईच्या निकालावरूनही सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झालाय.
काही रिपोर्ट्सनुसार सीबीएनं चेकिंग प्रोसेस अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी यंदा ओएसएम म्हणजेच ऑन स्क्रीन मार्किंग सिस्टमचा वापर केला. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या आन्सर शीट स्कॅन करून त्या डिजिटल स्वरूपात परीक्षकांकडे तपासणीसाठी पाठवल्या जातात. पण निकाल जाहीर झाल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर या सिस्टम विरोधात तक्रारी मांडायला सुरुवात केली आहे. काही विद्यार्थ्यांनी आन्सर शीट मधील पेजेस स्पष्ट दिसत नसल्याचा आरोप केलाय, तर काहींनी काही पेजेस स्कॅन झालेच नसल्याचा दावा केलाय. तर अनेक विद्यार्थ्यांनी एका सब्जेक्टमध्ये अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी मार्क्स आले असं सांगत रिचेकिंगची मागणी केली आहे. जरी सीबीएसई कडून अधिकृतपणे सिस्टम सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी नीट पेपर लीक प्रकरण आधीच देशभरात चर्चेत असताना या नव्या वादामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील अविश्वास आणखी वाढलाय. दरम्यान सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणावर अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. काही याचिकांमध्ये एनटीएच्या रचनेत मोठे बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात नीट परीक्षा कम्प्युटर बेस्ड फॉर्मॅटमध्ये घेणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. या दोन्ही प्रकरणांबद्दल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दुःख व्यक्त केले आणि त्यांची जबाबदारी घेतली आहे. त्याचबरोबर आता संपूर्ण देशाचं लक्ष 21 जूनकडे लागलंय. त्यामुळे सरकार या परीक्षेमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. पण लाखो विद्यार्थ्यांचा तुटलेला विश्वास पुन्हा निर्माण होईल का, हा प्रश्न अजूनही कायम आहे. बाकी तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.